नमस्कार सगळ्यांना, माझं नाव अंतरा बागवे. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता वाजलेत 9 आणि आज आहे डेट 24. लाईट वगैरे गेली आहे. आई आंबा कापते आतमध्ये. मी तुम्हाला फणस दाखवते. बाबांच्या मामाकडून आणलेला थांबा. लाईट कालपासून गेलेली आहे, अजून पण आली नाही, आज पण येणार नाही आय थिंक. फणस दाखवते. बाबांच्या आजोबाही भेटलेले. बघा 9 फणस आहेत टोटल. 1 2 3 4 5 6 7 8 9. इकडे एक पायनॅपल आहे. हे पाळंब्यासाठी आणि सोपायचे आंबे आहेत. आणि इथे बघा करवंद बाबांनी मगाशी अर्धेपासून खाल्ले, अजून आहेत अर्धे फ्रीजमध्ये. आणि आई तिथे फणस कापते, तुम्हाला दाखव. आणि आई तिथे ना आंबे कापते, तुम्हाला दाखवते. आज उठायला पण आज लवकर उठले 8:30ला. मी गावी असताना कधी उठत नाही एवढ्या टायमिंगला. आई बघा आंबे कापते. खराब निघाला. शेट. तू खाऊ नको. ए आई वास येतोय मस्त ग. आपण खराब असेल. हा चांगला नाही, हा पण नाही. समोर नाही खाली तुम्ही झालं बघ. बॅड झालं बॅड. शेट. पावसामुळे ना आंबे सगळे खराब झालेत. ह्यावेळी आंबे पण खायला भेटत नाहीत. हे बघा, मग फेकून द्यावे लागतात. मागच्या वेळेला ते माशीमुळे खराब होतात ना आई. माशी आलेली कोणती ती फक्त अशी आतमध्ये हे करायची आणि मध्ये आंबे खराब व्हायचे. गोल्डन माशी. गोल्डन माशी अजून पण आहेत. आंबे दाखवते थांबा. ते आता कसे आहेत काय माहिती. दाखवली आहे बघा आंबे. हे हे कसले? हां, ते रायताचे आंबे हिरवे. आणि हे खायचे आंबे. तर त्यातून वास मस्त येतो आंब्याचा. काय माहिती कसं असेल कारण ना लांबूनच वास एवढा छान येतो ना आंब्याचा. पण आई तर रोज पहाटे उठते, मी तर उठत नाही, मला तर जमतच नाही. मी 11:30 12ला उठते. फर्स्ट टाईम लाईट गेली म्हणून मी उठले. मच्छर चावायला लागली. मग मी धुरी करून झोपलो थोडा वेळ. 8:30पर्यंत उठली आहे. बघा आम्ही काल ना खूप जोरात पाऊस पडला, ते उघडला. आपण गेलेलो ना तेव्हा पूर्ण खळ्यात पाणी आलेलं. हे बघा हे ना ते कैरी सोलून ठेवलेले ना ते पण पूर्ण भिजली होती. एवढ्या जोरात पाऊस पडला. आणि हे बघा इकडचं झाड पण पडलं कालच. ह्याच्यात वादळ टाईप आलेलं. एवढी हवा आली ना ती की हे बघा हे झाड पडलं. नशीब काल मी तांदूळ घरात ठेवले कारण सगळे कपडे वगैरे खालती पडलेले. तुम्हाला एक दिवस मी आजोबांच्या घराचं टूर पण देत. गाडी बघा समोर लावले. खुश. आता आपण फ्रेश वगैरे होऊया. पाणी पण भरायला जायचं आहे. अजून लाईट नाही आहे. लाईट येईल तेव्हा आपण पाणी भरायला जाऊया. चला. आता आम्ही हे जे आंब्याची साल आहे ते आम्ही गायरीत फेकतोय. गायरीत पण तुम्हाला दाखवते. हे बघा ही अशी गायरी असते. हे तुमच्याकडे याला काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे म्हणजे जर फणसाचा कचरा असेल, आंब्याचा कचरा असेल तर आम्ही हे या गायरीत फेकतो आणि मग त्याचा नंतर खत म्हणून आम्ही यूज करतो. गायरीमध्ये तुमच्या इथे काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा नाव काय पण याचं? इकडून कळ्या पण आले. हां, या साईडून हे बघा कळ्या आल्यात. आणि हे दरवेळेला पावसात येतात. आणि ते मागच्या वेळेला लहानपणी कोणतं आलेलं बाबा मोठं असं ब्रह्मा कामा होतं ना, कोणतं होतं ते? कोणतं ते मागच्या वेळेला आलेलं मोठं. हे बघा कालपर्यंत कळी होती आणि आता मोठं झालं खूप.
खालती जांभळं बघा किती पडली आहे. इथे झाड आहे वर. आणि आता मी आणि बाबा चाललो दुकानात थोडी ग्रोसरी आणायची आणि खायला वगैरे असं घरीमध्ये. ते बांबूचं झाड ट्री आहे बघा. ते तुम्हाला होतो बघ उडायला तिथे दिसतं का तुम्हाला? माहीत नाही दिसतंय की नाही, पण तिकडे आहे एक बर्ड. मला नाव नाही माहिती. फणस किती मोठे आहेत. दरवर्षी इथे लागतात तेवढेच. आज ह्यावेळी तरी कमी आहेत. ते दरवर्षी खूप असतात. लाल परीचा आवाज आला. जस्ट गेली वाटतं. आता इथून आपण 2 मिनिटावर चालायचं आहे आणि मग दुकान येईल समोरून. मी हा इकडचा बस स्टॉप वेतोरे सबस्टेज म्हणून. अतू आणि कल्पेश तो बघा तिकडे आहेत. दोघं जण मच्छी घ्यायला आलेत. आम्ही काल घेतली वेंगुर्ल्या बंदरमधून. काल प्राउन्स पण खाल्ले, मस्त झालेले. आज पण वाटतं आई प्राउन्स करेल, नाही तर माकलं पण आणले ते करेल. आणि इथे सोन्या मामाचं चिकनचं दुकान आहे. आणि इकडे ग्रामपंचायत पालकरवाडी ऑफिस आहे. आणि इथे आहे ती श्रीदेवी सातेरी हायस्कूल आहे, वेतोरे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. स्थापना 2007. तिथे आम्ही रोज वडापाव वगैरे खायला येतो. त्यांचं इथे स्टॉल आहे. त्यांचं पण न्यूजपेपरला आलेलं आहे या काकांचं. आणि आता ह्या दुकानात जायचं आपल्याला. चला. पाऊस पडला का ते बघा पाणी वगैरे. हे आहे श्री सातेरी ट्रेडर्स. ते सगळं म्हणजे किराणाचं वगैरे सामान भेटतं. मी तुम्ही पॅप्सी घेतो रोज. आता पण घेणार आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. तांदूळ घेतले बघा. आता मिरची घेतो, मग पॅप्सी घेतो. काजू कतरी बघा इथे. पॅप्सी घेतो आता. दोन वाले घ्या. कोणती कोणती का? कसले देऊ? 2 वाली आहेत दाखव कशी. घेऊया ना 2 वाली. घेऊया. 50 रुपयाचे टेस्ट आईला पण घेऊन टाका. मेल्ट होणार घरी जायचं नंतर. नाही आता खायला. आता खायला. आईस्क्रीम पण घेतली आहे, कुकी क्रंच डिलाईट. खूप गरमी होते म्हणून आता आईस्क्रीम खायला घेतली आहे. चला खाऊया. ऊन खूप आहे म्हणून मी आईस्क्रीम घेतली आहे खायला. नको. आता डायरेक्ट घरी जाऊया. चला. हे बघा, हे लाल लाल आहेत ना, हे रतांबे आहेत. आणि हे वर त्याचं झाड आहे बघा. ह्या रतांब्यापासून कोकमा आणि आगुळ पण बनवतात. आणि तिकडे बोंड पडतात बघा. आता जस्ट एक पडला. कुठे गेला बाबा? जस्ट पडला. आता एक थांबा दाखवते.
ते सारखी पडतच असतात. हा बघा, ह्याला बोन बोलतात. अशी काजू काढतात आणि आय थिंक ते भाजतात. आम्ही मागच्या वर्षी वर ती बाग आहे ना, तिकडे आम्ही आणायला गेलेलो, जमा करायला गेलेलो. नंतर ते आम्ही विकली आणि मग त्याची पार्टी केली. करवंद आणि जांभळं पण तेव्हा खाल्लेली. करवंद आहेत बघा इकडे, काय काय पिकले आहेत आणि काय काय कच्चे आहेत. पण कच्चे पण चांगले लागतात. आलो आता आम्ही. आमची ते बाबांना नेटवर्क पकडत नाही आहे. त्यांना काय येतं, बिझी लाईन म्हणून येते ना, लाईन बिझी म्हणून येते. त्यांचं काम माहिती काय झालं, मोबाईलचा प्रॉब्लेम. ते फणसंबावी काप आहेत की हे आहेत, कापा फणस आहे. तुम्हाला कोणता आवडतो, रसा की कापा फणस, मला कमेंटमध्ये सांगा. मला तरी रसा आवडतो. बाबा आणि आई तिकडे गडक्याने बघा कैरी काढतात. आंबे अजून पिकले नाही आहेत आमचे. आईला जेवणासाठी ते तोरं काहीतरी बोलतात, ते पाहिजे होतं कैरी. सो ते बाबा काढून देतात तिला. पडले वगैरे बघा. बघा हा, आवाज छान येते. अबे घ्या, फेकू फेकू कुठे, असं वरतून फेकू. अजून आहे, थांबा. 2-3च पडले. हा घ्या, इथे पण लागले. हा बघा एक, हा तो पण हा बघा लागला इथे. पुढे येऊ जरा, नको येणार तिला. ओढ ओढ तर टाक ग. तो बघा एक पडला. हे घे. अजून तेवढेच होते ना बाबा. पडले तिथे पडले. अजून आहेत, पडला एक. अजून एक आहे, नाही 2 आहेत, 2-3 आहेत. तो बघा लटकलाय तिथे, पडला. इथे आईने बघा तांदूळ सुकट ठेवले. याचं आय थिंक ते दळायला देणार आहे बालुच्यांकडे. ह्याचे आम्ही मुंबईला गेले की घावणे वगैरे करतो. मस्त होतं पीठ आणि घावणे पण मस्त नरम नरम होतात. घावणे आणि चटणी खूप मस्त लागते याची. खूप दुपार झाली आहे, 1:30 झाले. आता मी जेवायला जाते. आज वेडनेसडे असून नॉनव्हेज असणार. आय थिंक प्राऊन्सच केले, त्यांनी सार केलं आहे. चला जाऊया जेवायला. जेवायला बसलो आहे आम्ही. आईने कोलंबीचा सार केलं आहे बघा, आणि हे मापले आहेत. तुम्ही पण जेवायला या. आम्ही जेवायला बसतो. चला. आई आमची आता कैरी ते सोलते. आई तर काय बनवणार आहे? लोणचं, परत नंतर डाळी, तिखट डाळीमध्ये घालायला सुकवणार. हे सगळं बोलतात त्याला. सोलं नाही, सोलं नाही बोलत. कोकमाच्या याला सोलं बोलतात ना. नाही बोलत, आंब्याची सोलं नाही, वेगळं काहीतरी बोलतात त्याला. पण हे आहे ना, आई कैऱ्या कापून आहे ना आता सुकवणार. ह्याला हळद आणि मीठ लावणार आणि नंतर मग ते सुकवणार चांगले. आणि मग ही पावसामध्ये वगैरे, म्हणजे घरी तिखट डाळ वगैरे बनवताना सुक्या मच्छीला, कळलं. आणि ते गॅसवर करते, ते गॅसवर काय करते, ह्याचं लोणचं करतेस ना गॅसवर. लोणचं पण बनवतात याचं, सुक्या कैरी. ह्याच्यापासून लोणचं तयार होतं नंतर. पण आधी काय सांगते, आधी सुकवतात हे, कळलं. हां, हळद आणि मीठ घालून. हे बघा कैऱ्या मी मगाशी काढलं ते. तो काढतात. आई बघा आमची फणस काढते. काढ आई. अगो पण तो येणार ना खालते.
गेला तुका आडाक देत आहे तडे सुद्धा. काढलंय ग. काय घे वाईट तशी का. काढून टाकू. काय पण काढता तो अरे तो खराब आहे. कुठला आहे तो. कुठे बळा कुठे आहे? मला तर एकही नाही दिसत आहे. किती पडले तिथे. हो वाईट तिकडे माहिती आहे आणि गडगडतात. पाऊस पडतो. थांब ग कुठे बघू. क्लायमेट बघा कसं झालं मस्त वाटतंय. हा हा खराब आहे ना. गाडी बघा इथे लावली आहे. खराब होतो. हा ते काढून टाकतो. काढून टाका सगळे. ते बघितलं असतं. हो दिसणार नाही ना वरती काय. आता आपण तिकडे जाऊया. खूप मस्त हवा येते तिथे. प्रियंका मामी बघा समोरून येते भाजी घेऊन. थांबा दाखवते तुम्हाला. ही बघा समोरून आली आहे. होय ही बघा प्रियंका मामी भाजी घेऊन आली आहे. त्या अतू आणि खेळतोय क्रिकेट. एवढ्या पावसामध्ये त्यांना क्रिकेट खेळायचं सुचते. वा. आणि ती गौरव दादाची विहीर आहे. तिथे मागच्या वेळी गणपतीला तेव्हा लाल माठ होतं ना. वाव. विरा गडगडतात. तू वगैरे सगळे खेळतात मस्त. पावसात क्रिकेट एन्जॉय करतात. गावचा लाईफ म्हणजे खूप मस्त आहे. पाऊस वगैरे खूप जोरात पडायला स्टार्ट झालाय. झाडावर किती हलतात मस्त भिजते आम्ही. वाव. बाबा पण पाठीमागे उभे आहेत बघा. काही छान वाटतंय. गावची पोरं किती एन्जॉय करतात बघा पावसामध्ये. फर्स्ट टाईम एवढ्या गावी पावसात आली. एवढं छान वाटतंय ना. हवा एवढी सुटली आहे. तुझी मम्मी ओरडायला आली घरी त्यांना. व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय.